नागपूर कार अपघात प्रकरणात संकेत बावनकुळे गाडीत असल्याची डीसीपी राहुल मदने यांची माहिती, तर ड्रायव्हरनं मद्यपान केल्याचा अहवालही पॉझिटिव्ह. विरोधकांचा हल्लाबोल. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक. 16 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार. दम असेल तर जरांगेने उपोषण करून दाखवावं. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा आव्हान. लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून सुरुवात. किसननगरमधून शिंदेंकडून योजनेचा आरंभ. मुख्यमंत्री 15 कुटुंबांना भेटून साधणार संवाद. बारामतीत महायुतीला संघर्ष चव्हाट्यावर. अजित पवार कार्यक्रमाला आले नसल्यानं शिंदेंच्या शिवसैनिकांनी दादांच्या पोस्टरवर काळे पडदे टाकले. प्रत्युत्तरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडले शिंदे सेनेचे पोस्टर. मुख्यमंत्रीपदाबाबत शहांकडे प्रस्ताव दिला नाही. अजित पवारांनी चर्चा फेटाळली, तर विधानसभेला मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. अजित पवारांचं वक्तव्य. फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते. फडणवीसांमुळे सीबीआयनं गुन्हा दाखल केला. अनिल देशमुखांचा दावा. तर सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न. फडणवीसांचा पलटवार. गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची. सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक विधान. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निर्बंधावरून खासदार उदयनराजेंची आक्रमक भूमिका. विसर्जन मिरवणुका थांबणार नाहीत. डॉल्बी वाजणारच. उदयनराजे भूमिकेवर ठाम. मुंबईतील गणपतींना 20,000 कोटींचं विमा संरक्षण. जीएसबीच्या सेवा मंडळाला 400 कोटींचं, तर लालबागच्या राजाला 33 कोटींचं विमा संरक्षण. विदर्भातील 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती. नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना. गोंदियात उद्या शाळांना सुट्टी.